जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. अभंग क्रमांक 217. हा अभंग इतका चांगला आहे. यामध्ये वैष्णव कोणाला म्हटले जावे याची व्याख्या तुकाराम महाराजांनी दिलेली आहे. वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया. वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया याच ही पहिली व्याख्या तुकाराम महाराजांनी सांगितली आहे की ज्याची पूर्ण श्रद्धा व पूर्ण प्रेम विठ्ठलावर म्हणजे देवावरती भगवंतावरती आहे, याशिवाय इतर कोणत्याही वस्तूवर नाही, तोच खरा विष्णू भक्त होय. यात दुसरी व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे की नाही अनेक प्रमाण तण धन तृण जन. नाही अनेक प्रमाण तण धन तृण जन याचा अर्थ या व्याख्यामध्ये असे सांगितले की ज्याला तन धन जन हे भगवंतासमोर विठ्ठलासमोर तृणासमान म्हणजे गवतासारखे वाटतात, त्याला केवळ एक भगवंत आणि विठ्ठल देवच मान्य आहे. त्याशिवाय त्याला दुसरे काही समजत नाही, कळत नाही. तोच खरा विष्णू भक्त आहे. तिसरी व्याख्या अशी आहे की पडता जरी भारी नेमान टळे निर्धारी. पडता जरी भारी नेमान टळे निर्धारी याचा अर्थ कोणत्याही कठीण प्रसंगी जो आपली उपासना खंडित करत नाही, सतत देवाचे नाव घेतो, तो खरा विष्णू भक्त. शेवटची व्याख्या अशी तुकोबाराय म्हणे याती हो का तयाची भलती. यात असं म्हणतात तुकाराम महाराज की ज्याची जात कोणतीही असो तो वैष्णवच आहे, जो खरा विठ्ठलाचे देवाचे नामस्मरण करतो. पांडुरंग पांडुरंग जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हो.